हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। भारताच्या राजकारणामध्ये भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सरदार शरद पवार। भ्रष्टाचाराला संस्थात्मक करण्याचं काम पवारांनी केलं। पुण्यातून अमित शहांचा जोरदार हल्ला। भ्रष्टाचाराचे आरोप झालेले डर्टी डझन शहांसोबत भाजपा। गृहमंत्री शहांनी माहितीच्या आधारावर आरोप करावे। पवारांवरील आरोपानंतर सुप्रिया सुळेंसह जयंत पाटलांचा शहांना निशाणा। सत्तेमध्ये अनेक वर्षांपासून असणाऱ्यांनी आरोप करताना स्वतःकडे बघावं। सरकारच्या 2 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये भ्रष्टाचार नाही, छाती ठोकपणे सांगतो। मुख्यमंत्री शिंदेंचं महाविकास आघाडीला प्रत्युत्तर। मी सकाळपासून कामात, शहांनी काय टीका केली माहिती नाही, पाहिल्यानंतर बोले। अजितदादांचा अमित शहांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर बोलण्यास नकार। काहीतरी तथ्य असल्याशिवाय अमित शहा बोलणार नाही। शहांनी पवारांवर केलेल्या आरोपांनंतर धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया। शरद पवार सत्तेत आले की मराठा आरक्षण जातं, भाजप सरकार सत्तेत आल्यावर आरक्षण मिळतं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं टीकास्त्र। शरद पवार उद्या मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेण्याची शक्यता। मराठा आरक्षणासह विविध विषयांवर चर्चा होणार असल्याची माहिती। मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी होकार आहे का? महाविकास आघाडीनं भूमिका स्पष्ट करावी। फडणवीसांचा शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोलेंना थेट सवाल। उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते। संभाजीनगर नावाला विरोध करणाऱ्यांच्या मांडीवर जाऊन ठाकरे बसले। अमित शहांचा घणाघात। महाराष्ट्रामध्ये राजकीय लक्ष घालण्याऐवजी मणिपूर आणि जम्मू काश्मीरमध्ये लक्ष घालावं। गृहमंत्रीपद सार्थकी लागेल। खासदार संजय राऊतांचा अमित शहांवर निशाणा। गुरुपौर्णिमेनिमित्त आनंद आश्रमात मुख्यमंत्री शिंदेंकडून आनंद दिघेंना अभिवादन। दिघे साहेबांच्या विचारांच्या दिशेनं मार्गक्रमण करत सरकार काम करत आहे। मुख्यमंत्री शिंदेंकडून दिघेंना श्रद्धांजली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राष्ट्रवादी स्वबळावर लढणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा। काँग्रेस आमदार हिरामण खोसकर मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला। मतदारसंघातील अतिक्रमण हटवण्याच्या कामासाठी भेट घेतल्याची माहिती। हिरामण खोसकर यांच्यावर विधान परिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंगचा आरोप। मुंबईसह उपनगरामध्ये जोरदार पाऊस, पाणी साचल्यानं रस्ते वाहतूक संथ गतीनं। आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये यासाठी यंत्रणांनी सतर्क राहावं। मुख्यमंत्री शिंदेंचे आदेश। सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यामध्ये पावसाचा हाहाकार। सांगली कोल्हापूर जोडणारा पूल वाहतुकीसाठी बंद, तर मुंबई गोवा महामार्गावरील पुलाचा काही भाग खचला। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।